नमस्कार. माई विचार करत असतात, ही रमा मुद्दाम अक्षयशी काय बोलते, अक्षयच्या घरी काय जाते, ती माझ्या मुलाला मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न करते. आता मी सुद्धा माझ्या मैत्रिणीच्या मुलीला घरी बोलवते आणि ती जर साईसोबत बोलली, मुद्दाम साईच्या जवळ जाण्याचा तिला प्रयत्न करायला सांगते. मग बघूया रमाला काही वाटतं का. तेव्हा तरी तिला कळतं का की ती अक्षयसोबत गेली, अक्षयशी बोलली तर साईला काय वाटेल, याचा विचार रमा कधी करतच नाही. माझ्या मुलाला कधी ती महत्त्वच देत नाही. ती नुसती आणि नुसती अक्षयलाच महत्त्व देते. तिची फर्स्ट प्रायोरिटी तिची मुलगी आणि अक्षय आहे. मग माझा मुलगा काय आहे, माझ्या मुलाला महत्त्व नको द्यायला. माझा मुलगा तिचा होणारा नवरा आहे, नवऱ्याला पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे. आता बघ रमा, मी काय करते ते, असं म्हणून माई त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीला घरी बोलावून घेतात. आता साई ती आल्याबरोबर ती साईला येऊन मिठीच मारते. आता साई जरा भारावून जातो की काय, हे आल्याबरोबर मिठी काय मारते. साईला यातलं काहीच माहीत नसतं. आता माई म्हणतात, अरे साई ती पहिल्यांदा आपल्या इथे आली आहे, जा जरा तिला सगळं बाहेर बाजार फिरवून आण. तेव्हा लगेच साई म्हणतो, अगं जाईल ना ती, नाही तर तू फिरवणार ना, मला कंटाळा आला आहे. तेव्हा माई म्हणतात, असं काय करतो, जा ना जरा, पाहुणी आहे ती. तेव्हा साई म्हणतो ठीक आहे. आणि साई आता तिला घेऊन जातो. आता तिला पाणीपुरीची गाडी दिसते, ती म्हणते मला पाणीपुरी खायची आहे. तेव्हा साई म्हणतो ठीक आहे. मग साई तिला पाणीपुरी खायला घेऊन जातो. तेव्हा ती म्हणते, अरे तू पण खा ना. साई म्हणतो नको तू खा. तर ती म्हणते अरे खा ना. तेव्हा साईसुद्धा पाणीपुरी खातो. ती आग्रह करते म्हणून तो खातो. आता दोघं एकत्र पाणीपुरी खात असतात आणि गप्पा मारत असतात. तेवढ्यात समोरून तिकडनं रमा येते आणि रमा त्या दोघांना बघते आणि रमाला धक्काच बसतो. रमा म्हणते की हा साई आहे ना, आणि साई हा कोणत्या मुलीसोबत आहे आणि एवढा काय तिच्याशी गप्पा मारतोय, कोण आहे कोण ही मुलगी, असा तो आता ती विचार करत असते. आणि रमाला आता धक्का बसतो की साई ह्या कोणत्या मुलीसोबत बोलत आहे. आणि रमा तशीच धक्क्याने घरी येते आणि तोच विचार करत असते. आता तेवढ्यात साई आणि ती मुलगी दोघी घरी येतात. आता माई म्हणतात, आलात, बरं झालं, चला पटकन फ्रेश होऊन जेवायला घ्या. त्या ती म्हणते आम्ही बाहेरून खाऊन आलो आहे. तेव्हा माई म्हणतात, काय तुम्ही खाऊन आलात. साई म्हणतो हो. आता रमा तिथे समोर येते. तेव्हा त्या मुलीने साईचा हात धरलेला असतो. ते बघून रमाला धक्का बसतो. साई काहीच बोलत नाही. रमा साईकडे बघत असते पण साई तिला काहीच बोलत नाही. आता माई म्हणतात, आता मजा येणार आहे. जेव्हा ही मुलगी साईच्या जवळ जाईल तेव्हा रमाला त्रास होतोय का ते बघूया आपण. रमा काय करते. पण रमा काहीच न बोलता तिथून निघून जाते. आणि रमाला वाईट वाटत असतं की साई असा कसा करू शकतो. आमचं लग्न ठरलं आहे तरी त्या मुलीच्या एवढ्या जवळ कसं जाऊ शकतो. तिला मिठ्या काय मारत होता, हातात हात घालून काय उभा होता. मी समोर असताना त्यांनी असं नको करायला पाहिजे होतं. मी चुकीचा तर निर्णय घेतला नाही आहे ना. साईशी लग्न करते मी, हा योग्य निर्णय आहे ना, की मी परत अक्षयकडे जाऊ, असा विचार आता रमा करत असते. आता इकडे आरोही अक्षयला म्हणते, बाबा तुमचं आणि आईचंच लग्न होणार ना परत, मला बघायचं आहे तुमचं आणि आईचं लग्न. जेव्हा पहिल्यांदा झालं तेव्हा मी नव्हते ना तुमच्या लग्नात, आता मला बघायचं आहे. अक्षय म्हणतो, हो बेटा, तू माझं आणि रमाचं लग्न बघणार आहेस, तू तुझ्या आईबाबांच्या लग्नात एन्जॉय करणार आहेस. तेव्हा आता आरोही खुश होते आणि अक्षय तिला लगेच उचलून घेतो. दोघेही खूप आनंदात असतात. आता अक्षयची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.